नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, वाचनात आलेला एक फार छान विचार आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. वि स खांडेकर म्हणायचे की आयुष्य म्हणजे सुखदुःखाच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र आहे. इथे पौर्णिमेबरोबर अमावस्यासुद्धा आहे, दिवसाबरोबर रात्र आहे, फुलांबरोबर काटे आहेत. तेव्हा जिथे सुख आहे तिथेच दुःखसुद्धा पर्यायानं असणारच आहे. आता माणसाला सगळाच काळ अनुकूल ठरेल अशी एकही व्यक्ती नाही, विषय नाही, अवयव नाही. तरुणपणी जे दात उपयुक्त असतात ते म्हातारपणी साथ सोडून देतात, गुडघे दुखायला लागतात, दृष्टी क्षीण होते. ज्या शरीरावर आपण आयुष्यभर प्रेम करतो तेच शरीर अनारोग्यानं ग्रस्त होतं आणि मग अखेर नकोसं वाटायला लागतं. समर्थांनी एक छान महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की काही वेळेस ना आपल्या दुःखाला आपणच जबाबदार असतो. बघा, या जगात कधीही कोणावर अन्याय होत नाही. आपली पूर्वीची कर्म जशी असतात ना त्यानुसारच आपल्या वाटेला सुख दुःख हे येत असतं. अगदी आत्ताच्या या क्षणापासून जर आपण नीट वागायला लागलो, विचार करायला लागलो तर भावी काळात आपण आपल्या आयुष्याला हवा तसा आकार देऊ शकतो. आणि समर्थांच्या मते अहंकार हे आपल्या दुःखाचं खरं कारण आहे. आता या व्यावहारिक आयुष्यात साध्या साध्या गोष्टी माणसं प्रतिष्ठेचा प्रश्न बनवतात आणि मग काय, त्यातूनच अनेक दुःखांना आणि संकटांना जणू ते आमंत्रणच देतात. खरं तर आपण मनावर घेतलं ना तर एखाद्या संकटाच्या काळातसुद्धा, दुःखाच्या काळातसुद्धा आपला कम्फर्ट झोन किंवा आपल्याला शांतता देणारे क्षण आपण शोधू शकतो. फक्त ती कला आत्मसात करण्याची गरज आहे. मग आता ही कला आत्मसात कशी होईल? तर अर्थातच आपल्या मनावर नियंत्रण ठेवून. नियंत्रण ठेवणं म्हणजेच संयम राखणं. आणि आपण संयम बाळगला तर नक्कीच कुठल्याही कठीण परिस्थितीवर मात करण्याची क्षमता आपल्यात नक्कीच येऊ शकते. त्यामुळं मनावर नियंत्रण आणि संयम राखणं हे खरे आत्मशांतीचे उपयुक्त पर्याय आहेत असं म्हणायला हरकत नाही, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.